नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण एव्हिडन्स लॉचा एक खूप इंटरेस्टिंग आणि वारंवार विचारला जाणारा टॉपिक बघणार आहोत, एस्टॉपल. आमच्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर थुंकून चाटणे कायद्याला मान्य नाही. म्हणजेच कायदा तुम्हाला तुमच्याच शब्दांवरून पलटू देत नाही. हा 13 मार्कांचा प्रश्न सिस्टमॅटिकली कसा लिहायचा, चला डिकोड करूया. बघा, हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. थुंकून चाटणे कायद्याला मान्य नाही म्हणजे काय? सोपं आहे. कायदा तुम्हाला तुमच्याच शब्दांवरून, तुमच्याच कृतीवरून पलटी मारू देत नाही. एकदा काही बोलून टाकलं किंवा असं काहीतरी केलं ज्यावर समोरच्या व्यक्तीने विश्वास ठेवला, तर मग झालं. आता त्यापासून मागे फिरता येणार नाही. कायदा तुम्हाला थांबवतो. आणि हेच आहे स्टॉपलचं मूळ तत्व. कायदा तुम्हाला अक्षरशः म्हणतो, स्टॉप, तुम्ही तुमच्याच शब्दांवरून मागे फिरू शकत नाही. लक्षात ठेवा, हे फक्त एक टेक्निकल रूल नाहीये. हे तत्व इक्विटी, जस्टिस आणि गुड कॉन्शन्स म्हणजे समानता, न्याय आणि सत्स्वेक बुद्धीवर आधारित आहे, फेअरनेसवर आधारित आहे. आता प्रश्न हा आहे की या तत्वावर 13 मार्कांचं एक परफेक्ट उत्तर कसं तयार करायचं. आपल्या उत्तराची हीच ब्ल्यूप्रिंट असणार आहे. आपण याच 5 सेक्शनमध्ये आपलं उत्तर लिहिणार आहोत. पहिलं, फाउंडेशन ऑफ एस्टॉपल, मग त्याचे 5 प्रकार, त्यातला स्टार पॉइंट प्रॉमिसरी एस्टॉपल, मग एक्सेप्शन्स जे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळवून देतील, आणि शेवटी एक जबरदस्त कन्क्लुजन. या स्ट्रक्चरने लिहिलं की पूर्ण गुण मिळण्याची गॅरंटी. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर पहिला सेक्शन, द फाउंडेशन ऑफ एस्टॉपेल, म्हणजे या तत्वाचा पाया. हा कॉन्सेप्ट आला कुठून, याच्या मागे सिद्धांत काय आहे आणि आपल्या भारतीय कायद्यात याला आधार कुठे आहे, हे सगळं आपण इथे पाहणार आहोत. आता बघा, उत्तराच्या इंट्रोडक्शनमध्ये हे 2 मुद्दे आलेच पाहिजेत. मार्क माय वर्ड्स. पहिला, एस्टॉपल हा शब्द कुठून आला, तर तो आलाय फ्रेंच शब्द एस्टूप वरून, ज्याचा अर्थ होतो स्टॉपर किंवा एखादी गोष्ट थांबवणारी वस्तू. आणि दुसरा, हा लॅटिन मॅक्झिम अलेगान्स ऑन्ट्रारिया नॉन एस्ट ऑडियंटिस, याचा सरळ अर्थ आहे, जी व्यक्ती विरोधाभासी किंवा उलटसुलट गोष्टी बोलते तिला कोर्ट ऐकून घेत नाही. बरं, तर मग भारतात या तत्वाला कायदेशीर आधार कुठे आहे? तर तो आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 121 मध्ये. लक्षात ठेवा, जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हेच कलम 115 होतं. हे कलम हे आपल्या पूर्ण उत्तराचा कणा आहे, द बॅकबोन. हे कलम 121 काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी या 3 सोप्या स्टेप्स बघा. स्टेप 1, रिप्रेझेंटेशन, म्हणजे एक व्यक्ती, समजा ए, आपल्या बोलण्याने, वागण्याने किंवा शांत राहण्याने सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे बीला एखादी गोष्ट खरी आहे असं भासवते. स्टेप 2, रिलायन्स अँड ॲक्शन. आता बी त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्यावर आधारित काहीतरी कृती करतो. आणि मग येते स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, एस्टॉपल. आता कायदा एला कोर्टात येऊन त्या गोष्टीपासून पलटी मारण्यापासून स्टॉप करतो. हे बघा, कायद्यातच दिलेलं एक एकदम क्लासिक उदाहरण. समजा ए नावाचा माणूस बीला जाणून बुजून खोटं सांगतो की अमुक एक जमीन त्याची आहे, आणि त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून बी ती जमीन विकत घेतो आणि पैसेही देतो. आता ए नंतर कोर्टात जाऊन असं म्हणू शकत नाही की अरे, ती जमीन तर माझी नव्हतीच. कायदा त्याला स्वतःच्या मालकी हक्काची कमतरता सिद्ध करण्यापासून रोखतो. दिस इज फेअरनेस इन ॲक्शन. चला आता येऊया उत्तराच्या मुख्य भागाकडे, द बॉडी ऑफ द आन्सर. एस्टॉपल्सचे 5 मुख्य प्रकार. ऐका, 13 मार्कांसाठी हे 5ही प्रकार व्यवस्थित समजावून सांगणं कंपल्सरी आहे. हेच तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहेत. तर हे आहेत ते 5 प्रकार. एस्टॉपल बाय रेकॉर्ड, एस्टॉपल बाय डीड, एस्टॉपल बाय कंडक्ट जो आपण आत्ताच पाहिला, मग येतो प्रॉमिसरी एस्टॉपल, आणि शेवटी स्टॅट्युटरी एस्टॉपल्स म्हणजे कलम 122 आणि 123 मधले. चला आता एक एक करून पटकन समजून घेऊया. पहिला प्रकार आहे एस्टॉपल बाय रेकॉर्ड. हे दुसरा तिसरं काही नसून रेस ज्युडिकाटाचाच सिद्धांत आहे. म्हणजे जर कोर्टाने एखाद्या प्रकरणावर अंतिम निकाल दिला असेल तर दोन्ही पक्षकार तोच विषय घेऊन पुन्हा नवीन केस टाकू शकत नाहीत. कोर्टाचा तो रेकॉर्ड त्यांच्या तोंडाला कुलूप लावतो. इट स्टॉप्स देम. सिम्पल. आता दुसरा प्रकार, एस्टॉपल बाय डीड. जेव्हा 2 पक्षकार एखादा फॉर्मल रिटन डॉक्युमेंट म्हणजे डीड, जसं की सेल डीड किंवा गिफ्ट डीड साईन करतात, तेव्हा ते नंतर त्यातल्या गोष्टी नाकारू शकत नाहीत. म्हणजे डीडमध्ये लिहिलंय की मी पैसे घेतले आणि नंतर म्हणताय नाही घेतले, तर ते चालणार नाही. द डीड स्टॉप्स यू. तिसरा प्रकार, इस्टॉपल बाय कंडक्ट, आणि हाच आहे आपला कलम 121चा मूळ सिद्धांत.
तुमच्या ॲक्शन्समुळे, तुमच्या शब्दांमुळे किंवा अगदी तुमच्या शांत राहण्यामुळे जर दुसऱ्या कोणी त्यावर विश्वास ठेवला आणि काहीतरी केलं तर तुम्हाला नंतर पलटी मारण्यापासून थांबवलं जातं. हाच तो सगळ्यात कॉमन प्रकार आहे. आता बघूया स्टॅट्युटरी एस्टॉपल्स, म्हणजे कायद्यानेच काही ठिकाणी एस्टॉपल लागू केलाय. आपल्या भारतीय साक्ष अधिनियमात 2 स्पेशल सिच्युएशन्स आहेत. कलम 22 म्हणतं की एक टेनंट म्हणजे भाडेकरू जोपर्यंत भाड्याने राहतोय तोपर्यंत आपल्या लँडलॉर्डच्या मालकी हक्काला चॅलेंज करू शकत नाही. आणि कलम 43 नुसार एक बेली म्हणजे समजा ड्रायक्लिनर ज्याला आपण कपडे दिले, तो बेलॉरच्या म्हणजे आपल्या अधिकाराला नाकारू शकत नाही. आता आपण येतोय आपल्या उत्तराच्या स्टार पॉइंटकडे. हा पॉइंट लिहिला नाहीत तर मार्क्स कापलेच म्हणून समजा. तो आहे प्रॉमिसरी एस्टॉपल. ही संकल्पना सुप्रीम कोर्टाने डेव्हलप केली आहे आणि परीक्षेसाठी ही प्रचंड महत्वाची आहे. सो पे क्लोज अटेन्शन. तर मग काय आहे प्रॉमिसरी एस्टॉपेल? बघा, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था एक स्पष्ट वचन देते आणि दुसरा पक्ष त्या वचनावर विश्वास ठेवून काहीतरी कृती करतो, तर नंतर वचन देणाऱ्या पक्षाला त्या वचनापासून फिरता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे फॉर्मल कॉन्ट्रॅक्टची गरज नसते, फक्त वचन आणि त्यावर ठेवलेला विश्वास पुरेसा आहे. याचं एक क्लासिक उदाहरण आहे जे एका प्रसिद्ध केसवर आधारित आहे. समजा सरकारने जाहीर केलं की आमच्या राज्यात व्यवसाय सुरू करा, आम्ही तुम्हाला पुढची 5 वर्ष टॅक्स लावणार नाही. आणि या आश्वासनावर विश्वास ठेवून एखाद्या कंपनीने करोडोंची गुंतवणूक करून फॅक्टरी उभारली, तर मग सरकार नंतर असे म्हणू शकत नाही की आम्ही आमचा विचार बदललाय, आता टॅक्स द्या. नाही, सरकारला आपल्या वचनापासून प्रॉमिसरी एस्टॉपल रोखतो. ओके, आता एक अशी गोष्ट सांगतोय जी तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळवून देईल. टॉपरची ट्रिक आहे ही. परीक्षकाला इम्प्रेस करायचं असेल तर एक्सेप्शन्स लिहायचे. म्हणजे एस्टॉपेल कधी लागू होत नाही हे लिहिल्यावर त्यांना कळतं की तुमचा अभ्यास किती खोल आहे. चला तर मग बघूया. तर प्रश्न हा आहे की एस्टॉपलचा हा स्टॉप साईन कधी काम करत नाही. अशा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे कायदा म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या बोलण्यावरून पलटी मारू शकता? हे 3 मुख्य अपवाद पाठच करून ठेवा. पहिला, नो एस्टॉपल अगेन्स्ट अ स्टॅच्यूट, म्हणजे कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदाच म्हणतो की अल्पवयीन व्यक्तीचा करार वॉइड आहे, तर तुम्ही एस्टॉपल लावून तो व्हॅलिड करू शकत नाही. दुसरा, वेन ट्रूथ इज नोन, म्हणजे जर समोरच्याला आधीच खरं काय आहे ते माहीत होतं तर तो फसलाच नाही, मग एस्टॉपल कशाला? आणि तिसरा, नो एस्टॉपल ऑन अ क्वेश्चन ऑफ लॉ. एस्टॉपल फक्त फॅक्ट्सवर म्हणजे वस्तुस्थितीवर लागू होतो, कायद्याच्या चुकीच्या सल्ल्यावर किंवा मतावर नाही. चला तर आता आपण आपल्या उत्तराच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत, कन्क्लूजन. आणि निष्कर्ष लिहिताना ही एक प्रसिद्ध कायदेशीर म्हण लक्षात ठेवलीच पाहिजे. ही म्हण आहे, इस्टॉपल इज अ शील्ड नॉट अ स्वॉर्ड. म्हणजेच ही एक ढाल आहे, तलवार नाही. याचा अर्थ काय? तर इस्टॉपलचा वापर करून आपण नवीन केस सुरू करू शकत नाही. इट कॅनॉट क्रिएट अ कॉज ऑफ ॲक्शन. हा फक्त एक बचावाचा नियम आहे, एक ढाल आहे जी अन्याय टाळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये नैतिकता आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी वापरली जाते. हा एक रूल ऑफ एव्हिडन्स आहे, कॉज ऑफ ॲक्शन नाही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. न्यायाचं हे इतकं जुनं तत्व आपल्या आजच्या आधुनिक कायदेशीर आणि व्यावसायिक व्यवहारांमध्ये स्थिरता आणि विश्वासार्हता कशी टिकवून ठेवतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? एक्झाममध्ये 13 मार्कांसाठी टाइप्स ऑफ एस्टॉपल आणि त्यांचे एक्सेप्शन्स नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या पूर्ण टॉपिकचे पर नोट्स आपले टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क प्रश्न कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.